काल रात्री उशिरा दूध दराच्या बाबत 3.2/8.3 गुणवत्तेचं दूध स्वीकारण्याबाबत व संघांना 3.5/8.5 गुणवत्तेऐवजी 3.2/8.3 गुणवत्तेच्या दूध दराच्या संदर्भात शासनानं आदेश काढला आहे। 3.2/8.3 गुणवत्तेच्या दुधाला किती भाव देणार हे जाहीर केलं नसलं तरी येत्या काही दिवसात दुग्ध विकास मंत्री विखे साहेब यांच्याबरोबर होणाऱ्या बैठकीत चर्चेतून आणखी प्रश्न मार्गी लागतील असं जनसंघर्ष संघटनेचे अध्यक्ष संदीप दराडे यांनी म्हटलंय। मित्रांनो, सर्वांना नमस्कार, जय शिवराय। बघा, दूध दरवाढ आणि खाद्याचे भाव कमी व्हावेत या विषयावर जनसंघर्ष संघटना आणि दूध उत्पादक शेतकरी यांच्या माध्यमातून अकोले तहसील कार्यालयासमोर 7 दिवस आम्ही अमरण उपोषण केलं आणि त्या उपोषणाला योग्य ते यश काल प्राप्त झाल्यामुळे आम्ही त्याची सांगता केली। तर खऱ्या अर्थाने दुग्ध विकास मंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांची कालची स्टेटमेंट समोर आलेली आहे। एक नवीन GR पण पारित झालेला आहे। त्यामध्ये 3.2/8.3च्या गुणवत्तेच्या दुधाला योग्य तो बाजारभाव देण्याची त्यांनी भूमिका घेतलेली आहे। खरं तर हा GR काल पारित झाला हे आमच्या संघटनेचं आणि अकोले तालुक्यातील सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांचं मी अतिशय मोठं यश मानतो। त्यानंतर विखे साहेबांनी दुसरी एक स्टेटमेंट काल दिलेली आहे की त्यांचा जो आदेश आहे तो आदेश ज्या प्रायव्हेट प्लांट असेल किंवा सहकारी संस्था मानणार नाही, पाळणार नाही, त्यांचे परवाने रद्द करण्यात येतील असाही एक आदेश त्यांनी काल पारित केलेला आहे। अशाही सूचना त्यांनी काल दिलेल्या आहे। ही पण अतिशय स्वागतार्ह अशी भूमिका आहे। त्याविषयी मी त्यांचं खरोखर मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो। संघटनेने जी भूमिका घेऊन उपोषण केलं त्या माध्यमातून खऱ्या अर्थाने एक चांगलं यश प्राप्त होताना दिसतं। 3.2/8.3च्या गुणवत्तेच्या दुधाला 34 रुपये बाजारभाव देण्यात यावा ही भूमिका जी मीटिंग दूध उत्पादकांसोबत मंत्रालयामध्ये राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथराव शिंदे साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार साहेब आणि दुग्ध विकास मंत्री सन्माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या उपस्थितीत अधिवेशनाच्या अगोदर संपन्न होणार आहे। त्या मीटिंगमध्ये प्रामुख्याने ही भूमिका आम्ही मांडणार आहोत की 3.2/8.3च्या दुधाला 34 रुपये बाजारभाव देण्यात यावा, त्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने करण्यात यावी। तसेच पशुखाद्याचे बाजारभाव हे 25% कमी करण्यात यावे ही पण आमची आग्रही मागणी त्यावेळी असणार आहे। सोबतच 3 महिन्यामध्ये जे सर्वसामान्य गरजवंत दूध उत्पादकांचं जे नुकसान झालं आहे त्या विषयावरील मंत्रालयीन लेवलला एक योग्य ती भूमिका घेण्यात यावी ही पण प्रामुख्याने एक आग्रही मागणी आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत। खऱ्या अर्थाने या मीटिंगकडे आम्ही सर्वजण तालुक्यातील सर्व दूध उत्पादक शेतकरी आणि जनसंघर्ष संघटना या अतिशय सकारात्मक दृष्ट्या बघते। काल जे आंदोलन उपोषण संपन्न झालं त्यासाठी तालुकाभरातून सर्वांचंच अतिशय मोठं खऱ्या अर्थाने सहकार्य लाभलं। त्यानंतर जनसंघर्ष संघटनेचे सर्वच पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्व प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, सॅटेलाइट मीडिया या सर्वांचंच प्रामुख्याने सहकार्य लाभलं। म्हणूनच हा राज्यव्यापी असा लढा उभा राहिला आणि त्याला योग्य तो एक सकारात्मक असा प्रतिसाद राज्यभरातून मिळाला। म्हणून सर्वांचेच अगदी मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो। धन्यवाद। यावेळी जनसंघर्ष समितीचे संघटक डॉक्टर मोहन पवार यांनी दूध दरवाढी संदर्भात आमरण उपोषणाला पाठिंबा दिलेल्या मंडळींचे आभार व्यक्त केले आहेत। मित्रांनो, सर्वांना सस्नेह नमस्कार। खरं तर जनसंघर्ष संघटनेच्या वतीने दूध दर वाढीसाठी आणि पशुखाद्याचे दर कमी होण्यासाठी जे 7 दिवसाचं आमरण उपोषण करण्यात आलं त्याची काल सांगता झाली। या आंदोलनाच्या निमित्ताने, या यशस्वी झालेल्या आमच्या आंदोलनाच्या निमित्ताने तालुकाभरातील अनेक ज्ञात अज्ञात कार्यकर्त्यांनी आम्हाला साथ दिली। खरं तर कालच्या सगळ्या गडबडीत त्या सर्वांच्या आभार मानायचे राहून गेले होते। म्हणून आज मी आपल्यासमोर संघटनेच्या वतीने येण्याचा निर्णय घेतला। सर्वप्रथम आपल्या ज्ञातेचे आमदार आदरणीय किरणजी लामटे यांनी आम्हाला येऊन जो पाठिंबा दर्शवला त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो। त्याचप्रमाणे आपल्या तालुक्यातील ज्येष्ठ नेते तसेच अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सीताराम पाटील गायकर असतील, आदरणीय व्हाईस चेअरमन सुनीताताई भांगरे असतील, तसेच कारखान्याचे सर्वच संचालक मंडळ असेल, त्याचप्रमाणे अमृतसागर दूध संघाचे चेअरमन आदरणीय वैभवराव पिचड असतील, व्हाईस चेअरमन आदरणीय रावसाहेबजी वागचौरे असतील, तसेच त्यांचे सर्व संचालक मंडळ असेल, हेही आपल्याकडे येऊन गेले। सर्वांनी आपल्याला पाठिंबा दर्शवला। मित्रांनो, अकोले तालुक्यातील विविध संस्था असतील, पतसंस्था असतील, त्यांचे चेअरमन
त्यामध्ये आदरणीय मधुभाऊ नवले, आदरणीय विठ्ठलराव चासकर, आदरणीय भाऊ पाटील नवले, आदरणीय शिवाजीराजे धुमाळ, तसेच तालुक्यातील ज्येष्ठ नेते आमचे मित्र आदरणीय महेशराव नवले असतील, BJ देशमुख असतील, बाजीराव दराडे असतील, सतीशदादा भांगरे, अमितजी भांगरे असतील, मधुकरराव तळपाडे साहेब असतील, डॉक्टर मनोजजी मोरे असतील, भानुदासजी तिकांडे असतील, सुनील जातीर असतील, त्याचप्रमाणे आदरणीय मनसेचे नेते दत्ता नवले असतील, राजू कुमकर, महेशजी तिकांडे असतील, आमचे मित्र डॉक्टर रवी गोरडे असतील, डॉक्टर संदीप कडलस असतील, तसेच कैलासराव शेळके, तसेच जिजाबाई पथवे, बबनराव सदगीर, तसेच शंकरभाऊ चोखंडे आणि सर्वच इलेक्ट्रॉनिक प्रिंट तसेच यूट्यूबवरचा मीडिया असेल, या सर्वांनी आम्हाला मित्रांनो मोलाचे सहकार्य केलं. तालुक्यातील सर्व ज्ञात अज्ञात कार्यकर्ते यांनी आमच्याबरोबर येऊन या आंदोलनात सहभागी झाले. प्रशासनापर्यंत ही धग पोहोचावी म्हणून त्यांनी मोठ्या प्रमाणावर आवाज उठवला, म्हणून आम्हाला हे यश प्राप्त झाले असं मी समजतो. मित्रांनो, हे यश आमच्या फक्त संघटनेचे नसून दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आहे, या तालुक्यातील प्रत्येक सामान्य माणसाचे आहे असे आम्ही समजतो. धन्यवाद. जनसंघर्ष संघटनेच्या स्थापनेनंतर पहिलेच दूध दरवाढीचे आंदोलन हाती घेतले होते. पहिल्याच आंदोलनात त्यांना अपेक्षित यश मिळालं असून काही दिवसानंतर काही मागण्या बैठकीत लावून धरून दूध उत्पादक यांच्या पदरात पाडून घेणार असल्याचं संघटनेकडून कळत आहे. न्यूज सह्याद्री एक्सप्रेससाठी संपादक भाऊसाहेब साळवे, अकोली.